एकदा शाळेत मूल गेलं की निश्चिंत होणारे पालक आता शाळेतून कॉल आलेला पाहून धास्ती घेत आहे, कारण आता वेळ ही तशीच आली आहे. शाळेत होणाऱ्या मानसिक छळाला त्रासून आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लहान मुलांच्या आत्महत्येच्या एका पाठोपाठ एक प्रकरण सध्या समोर येत आहेत. यात आता अजून एका दुःखद घटनेची भर पडली आहे. जालन्याच्या शाळेतून 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत इयत्ता 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. जालना शहरातील एका नामांकित शाळेतील ही घटना आणि वडिलांचा आरोप आहे, इथेही शिक्षकांच्याच त्रासाला कंटाळून मुलीनं आत्महत्या केली. आज मेरे को सिर्फ सवेरे 7:30 बजे फोन आया है कि बच्चे ने ऐसा ऐसा करी। मथुरा स्कूल में गया, वहाँ जाके देखा तो बच्चे नहीं थे। हॉस्पिटल में ले गए थे, दीपक हॉस्पिटल में उसको। दीपक हॉस्पिटल में गया मैं, सर लोगों को पूछा मैंने, बड़े डॉक्टर को, सर कैसे की बच्ची की कंडीशन। तो सर लोगों ने बोले चांसेस कम है, उसको सिविल में लेके जाना पड़ेगा। जब मैं यहाँ पे लेके आया, मेरे को न्याय चाहिए, बच्ची का कैसे क्या हुआ वो आप देखो। डॉक्टरों ने क्या कहा यहाँ आने के बाद? यहाँ आने के बाद डॉक्टरों ने डेट कोशिश कर दी। स्कूल प्रशासन की ओर से क्या जवाब दिया गया आपको? स्कूल प्रशासन की तरफ से इतना जवाब दिया है, बोले तीसरे मजले से उड़ी मारी बच्ची ने। कुछ कारण स्कूल में सिर्फ इतना कारण बोल रहे हो सर लोग कि हमने सिर्फ बच्चे को समझाया, बोले बेटा तू पढ़ाई करती जा, ऐसा वैसा मत घूमते जा बाहर। मला सर बच्चे बाहर घूमती नहीं हो, पढ़ाई लिखाई तो करती, मला सर घर पे हो। तो बच्ची की आत्महत्या के लिए स्कूल प्रशासन जिम्मेदार। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट. जालन्यात शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोही दीपक बिडला, वय केवळ 13 वर्ष असं मयत मुलीचं नाव आहे. ती इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत होती. आज आरोहीनं सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मुलीनं आत्महत्या केली असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. सकाळी आरोही नेहमीप्रमाणे शाळेत गेली, मात्र सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास मुलीनं शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा फोन तिचे वडील दीपक बिडलान यांना शाळेतून आला. त्यानंतर मुलीला तातडीनं एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. यावेळी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासून जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवलं आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची माहिती तातडीनं सदर बाजार पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. विद्यार्थिनीनं नेमक्या कोणत्या कारणानं आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे. आज जालना शहरातील एक विद्यार्थिनीने शाळेच्या 3ऱ्या मजल्यावर उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे आता सध्या एडी दाखल आहे आणि तपास चालू आहे. त्याच्यात काही CCTV फुटेज किंवा काही जे काय आहेत त्या अनुषंगाने जेवढे पुरावे असतील त्यानुसार तपास करून आपण त्याच्या कारणापर्यंत जाऊया. तपास चालू आहे. शाळेतील शिक्षकांच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या मुलीनं आत्महत्या केली असा आरोप करत विद्यार्थिनीच्या आत्महत्येला शाळा प्रशासन जबाबदार आहे असं मुलीचे वडील म्हणाले. आम्हाला न्याय मिळावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलीचे वडील दीपक बिडलान यांनी केली आहे. तर या प्रकरणी शालेय प्रशासनानं प्रतिक्रिया देत घटनेचा पोलीस तपास करीत असून चौकशीमध्ये सर्व काही निष्पन्न होईल असं म्हणतायत. मात्र आता शाळेतही मुले सुरक्षित नाहीत का असा सवाल निर्माण झालाय. या अशा घटनांना नक्की जबाबदार कोण?